हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवत आहे मस्त असा चिकन रस्सा. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते आपण तव्यावर टाकून आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया. त्याचबरोबर मी कांदा पण टाकलेला आहे. एक उभा चिरलेला कांदा मी घेतलेला आहे. दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं. तेल टाकून भाजून घ्यायचं, व्यवस्थित असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी भाजून झाल्याच्या नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. आणि त्यानंतर थोडासा लसूण टाकायचा, एक 5 ते 6 पाकळ्या तुम्ही टाकू शकता. त्यानंतर थोडंसं आलं आणि हिरवीगार अशी कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि हे सर्व वाटून घ्यायचं. त्यानंतर एका साईडला गॅसवर कढई ठेवूया. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचा, जास्त तेल नाही वापरायचं. त्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण यामध्ये टाकूया, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. वाटण आहे ना छानपैकी परतून घ्यायचं. जेवढं तुम्ही वाटण आहे ना हे मसाला व्यवस्थित छान परतून घेता तेवढं आहे ना अशी भाजीला टेस्ट येते. मसाला छानपैकी भाजून घ्यायचा. पाणी टाकून आहे ना थोडं थोडं असं मसाला भाजून घ्यायचा. जेवढा तुम्ही मसाला छान भाजता तेवढं भाजीला टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये हळदी पावडर टाकायची थोडीशी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन्ही मिक्स करून झाल्याच्या नंतर आता यामध्ये मसाले टाकू. लाल तिखट टाकायचं, त्यानंतर कांदा मसाला. तुम्ही लाल तिखट आणि कांदा मसाला तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडासा चिकन मसाला टाकायचा आणि एवढंच टाकलेलं आहे मी यामध्ये, अजून बाकी काही टाकलेलं नाही आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मसाला आहे ना भाजून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे. मसाल्याला आहे ना छानपैकी तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित असा मसाला आपला भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करूया. इथे मी चिकन आहे ना पावशरच्या थोडंसं वर घेतलेलं आहे. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊ. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं झाकण ठेवायचं आणि त्यावर आहे ना थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आपण आणि त्या झाकणावरच मी पाणी टाकलेलं आहे. आता गरम झालेलं पाणी यामध्ये टाकूया भाजीमध्ये आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा गरम पाणी टाकायचं आणि नंतर थंड टाकलं तरी पण चालेल किंवा गरम टाकलं तरी पण चालेल, पण फर्स्टला आहे ना थोडंसं गरम पाणी टाकलं तर छान टेस्ट येते. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं. पाणी टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आहे ना बारीक गॅसवर 2-3 मिनटं भाजी उकळून घ्यायची. आता आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. मस्त असा बेत झालेला आहे, भाकरी, कांदा आणि चिकनची भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह.